नमस्कार मित्रांनो, मी सूरज आढाव आपणा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे शिंगवे या ठिकाणी। सर्व भाविक भक्त पदयात्रा 3 दिवसाची पदयात्रा करून त्या ठिकाणी शिंगवेला काल संध्याकाळी पोहोचले होते। मग आज सर्वांनी सकाळी उठल्यानंतर सगळ्यांनी आवरले आणि त्या ठिकाणी वरती देवाच्या दर्शनासाठी चालले। दर्शनाला जात असताना त्या ठिकाणी आपण जो विशेष आणला होता तो विशेष सुद्धा घेऊन आपण सर्वजण शिंगवे मंदिराकडे आलो। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात भाविक भक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी चालले आहे। वरती आल्यानंतर देवाला स्नान घालण्यात आले। त्या ठिकाणी सर्वजण बारीला लाईनीत उभे होते। सर्वजण देवाचे भजन करत होते। एक जण येऊन त्या ठिकाणी देवाला स्नान घालण्यासाठी देवावरती पाणी टाकत होते। शिंगवे या ठिकाणी मंदिरामध्ये दररोज देवाला स्नान घातले जाते। स्नान घातल्यानंतर आरती होते, पूजा अवसर होतो। त्या टायमिंगमध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचलो होतो। सकाळी मग 12च्या सुमारास आपण त्या ठिकाणी पोहोचलो। सर्वांनी देवाला स्नान घातले। स्नान घातल्यानंतर त्या ठिकाणी भजन चालू केले। भजन सर्वांनी एकत्र बसून त्या ठिकाणी भजनाचा आनंद घेतला। त्यानंतर विडा अवसर केला। प्रत्येकजण एक जण त्या ठिकाणी येत होता आणि आपला विडा अवसर त्या ठिकाणी करत होता। देवाची पूजा करत होते, आराधना करत होते। हे स्थान म्हणजे शिंगव्याचं स्थान म्हणजे आपण मनोकामना, आपल्या मनात ठेवलेली मनोकामना या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण होत असते। सर्वजण शांततेमध्ये देवाचं स्मरण करत होते, गाठी करत होते। त्यानंतर आरती चालू झाली। मंदिरात आरती चालू झाल्यानंतर सर्वजण आरतीसाठी उभे राहिले। सर्वांनी देवाची आरती केली, देवाचे भजन केले आणि सर्व झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी मंदिरामधून खाली पुन्हा आले। खाली आल्यानंतर आपण एका मार्गामध्ये गेलो, म्हणजे आश्रमात गेलो। आश्रमात गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा सर्वांनी देवपूजा केली, देवाला वंदन केले। आपण बघू शकतो सर्वजण एकदम लाईनीमध्ये व्यवस्थित बसून त्या ठिकाणी देवपूजा करत होते। देवपूजा सर्वांनी केली। देवपूजा केल्यानंतर त्या मार्गामध्ये आपण विडा अवसर केला। बाबांच्या हस्ते विडा अवसर केल्यानंतर त्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि कार्यक्रमाची सांगता केली। धन्यवाद। प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा।